नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की जर तुम्हाला पोटाचे कोणतेही विकार असतील, जसे की ॲसिडिटी, अपचन, पचनक्रिया बिघडणे किंवा इतर उदर विकार असतील, तर त्यासाठी ज्ञानेश्वरीतील कोणत्या ओव्या म्हणाव्यात? ह्या संदर्भात ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील पहिल्या 28 ओव्यांचा पाठ सांगितला जातो. ह्या ओव्या कोणत्या, त्या कशा म्हणायच्या, किती वेळा म्हणायच्या आणि संपूर्ण पाठक्रम कसा करायचा हे आपण पाहूया. ह्या ओव्यांचे श्रवण आणि वाचन दोन्ही करावे. तसेच ह्या ओव्या म्हणत असताना वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार सुरू ठेवावेत. ह्या ओव्या हे उपचाराचे पर्याय नसून आध्यात्मिक आधार आणि पूरक साधनं म्हणून कराव्यात. जर तुम्ही पहिल्यांदाच म्हणत असाल तर सुरुवातीला काही शब्दांचे उच्चार पूर्णपणे जुळणार नाहीत किंवा थोडे चुकू शकतात. त्यामुळे घाई न करता शांत मनाने आणि श्रद्धेने पाठ करावा. जसजसे तुम्ही या ओव्यांचा नियमित पाठ करत जाल तसतसे शब्दांचे योग्य उच्चार, लय आणि क्रम आपोआप लक्षात राहू लागतील आणि ओव्या सहजपणे पाठ होतील. पाठक्रम पुढीलप्रमाणे. सुरुवातीला गणेश प्रार्थना करावी. त्यासाठी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या 21 ओव्या म्हणाव्यात. त्या पुढीलप्रमाणे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तेव्हा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी चोजी हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवीत असे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पद बंधनागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिळविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड्दर्शने म्हणीपती तेची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादे पगधरिती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरसू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू तेखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू चेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी आली सेविती प्रमेव प्रवाळ सुप्रभ द्वैत्याद्वैत्यतेची निकुंभ सरीसेपणे एकवटतैभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे ते तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मियाशी गुरु कृपा नमिले आदी बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. ही गणेश वंदना एकदा करावी. त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील पहिल्या 28 ओव्या त्या पुढीलप्रमाणे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले
वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुली सर्वेंद्रिये कुडमुळी. भरूनिया पुष्पांजुली आर्घ्यू देवो अनन्योदके दुबट. वासनाचे तनिष्ठ ते लागलेसे अबोट. चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे. लेबहू सुकुमारे पडे तिये गणावली आवरी. अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी. आंघोळिया आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ. ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. तेथे हा धूप जाळू नाहते जे ओवाळू. सामरस्ये पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाहुआ देऊ श्रीचरण. करू भोग मोक्ष निंबलोन पायांतया. या गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा. जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरी. जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. पूर्णचंद्राची कोडी वक्तृत्वा गापे कुरुंडी. तैसी आणि गोडी अक्षरांते. सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणीवते प्रकाशाची. तैसी वाचा शोधया ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे न सचे. ऐसा बोलू देखिचे जेणे दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी. तैसी सासिने भरवी वाचा वल्ली. ठाओ न पवता जयाचा मनेसी मुरडिली वाचा. तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. जे ज्ञानासी न चोचवे ध्यानासीही जे नागवे. ते अगोचर फावे गोठी माझी. येवळा एक सौभग वळगे वाचेचे अंग. श्री गुरुपद पद्म पराग लाहे जैका. तरी बहु बोलू काही आजी ते आणि ठाई. माते वाचुनी नाही ज्ञानदेवो म्हणे. जे ताने निमिया आपत्ते आणि माझे गुरु एकलवते. म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. पहा भरोवरी आघवी मेघ चातकांची रीचवी. मज लागी कोसावी तैसे केले. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड. की गीता तैसे गोड आतुडले. होय अदृष्ट आपैते ते वाळूची रत्ने परते. उजू आयुष्य ते मारिते लोभू करी. आधणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ. जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथू. तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारू. ते होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा. पहा काही नारायणे तया पांडवांचे मुने. की जेची ना पुराणे विश्ववंदे. तैसेशी निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे. आणिले ओझे ज्ञानाचिया. परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता. कैगु गौरव वर्णिता उन्मेषासे. आता तेनेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये. ओळगेन अभिप्राये श्री गीतेचे मी. ह्या 28 ओव्या 3 वेळा वाचाव्यात किंवा म्हणाव्यात किंवा श्रवणही कराव्यात. त्यानंतर 15व्या अध्यायातील 406वी ओवी म्हणावी. ती पुढील प्रमाणे. आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन. जेणे जिरुनी समाधान भोगिती जीव.
ही ओवी सकाळी 116 वेळा म्हणावी. त्यानंतर 15व्या अध्यायातीलच 408वी ओवी म्हणावी. प्राणापानाच्या जोड भाती, फूक फुकोनिया अहोराती, अटी तसे नेनो किती उदरा माझी. ही ओवी सकाळी 112 वेळा म्हणावी. हे सर्व सकाळचे झाले. नंतर संध्याकाळी ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातील 423वी ओवी म्हणावी. ती ओवी पुढील प्रमाणे. ऐसे कलुष करी केसरी, त्रिताप तिमिर तमारी, श्रीवीर वर नरहरी बोलिले तेने. ही ओवी संध्याकाळी 116 वेळा म्हणावी. हा आहे उदरविकारांसाठी सांगितला जाणारा ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा संपूर्ण पाठक्रम. ज्ञानेश्वर माऊलींचा आणि त्यांच्या ओव्यांचा श्रद्धेने आदर करावा. ह्या ओव्या जोपर्यंत त्रास कमी होत नाही तोपर्यंत म्हणू शकता. त्यानंतरही श्रद्धेने म्हणत राहिल्यास काही हरकत नाही. ही साधना श्रद्धा, शांत मन आणि नियमिततेने करावी. या ओव्यांचा नियमित पाठ केल्याने उदरविकारावरील आध्यात्मिक साधना तर होईलच, पण त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरीचेही पारायण घडत राहील आणि माऊलींच्या कृपेचा लाभ मिळत राहील. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां.